हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत कन्सेप्ट 30, 60, 90 थेरमचे. यामध्ये पहा, एक अँगल तुम्हाला जो बी अँगल दिला 90चा दिला आहे आणि एक काय दिला तुम्हाला C60चा आणि काय ए दिला तुम्हाला 30 डिग्रीचा. तर याला कशा प्रकारे समजून घ्यायचं ते आता आपण पाहणार आहोत. पहा, जर तुम्हाला काय करायला लावलं, जर तुम्हाला अँगल 60च्या समोरची जर साईड काढायला लावली, म्हणजे कोणती आहे तुमच्याकडे AB आहे, जर तुम्हाला कोणती साईड काढायला लावली, AB जर सॉल्व्ह करायला लावली, तर ती हायपोच्या म्हणजे हायपो म्हणजे कोणता एसीच्या काय असतं √3/2 AC. ओके, जर आता तुम्हाला एक 30 डिग्रीचा, ओके 30 डिग्रीचा कोणता ए, तर ए अँगल जर दिला असेल आणि तुम्हाला कोणती साईड काढायला लागली BC, तर ते आपण पाहू कसं काढायचं. तर BC तर ती काय असतात, तर 30 डिग्रीच्या जे अँगलची जी साईड असते ती जर काढायची असेल तर काय असते 1/√2 कोणाच्या एसीच्या म्हणजेच हायपोच्या. आता यासाठी आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. सपोज जर मी काय घेतलं, हायपो घेतला मी 12, तर आपण सर्वात पहिले AB काढू. तर AB कशा प्रकारे काढलं ते चेक करा. AB = √3/2 आणि हायपो किती घेतला आपण 12 टू 6 जा, म्हणजेच तुमची AB ची व्हॅल्यू आली आहे 6/√3. ओके, जर आता आपल्याला काय काढायचं आहे, BC काढायचा आहे, तर BC आपण तो BC = काय असते BC हायपोच्या हाफ असते, म्हणजे 1/2 हायपो किती आहे 12, हायपो किती आहे 12, म्हणजेच किती 2 6 जा, 6 1 जा 6, म्हणजेच किती आलं 6 आला. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर करायचे मॅथ किंवा सायन्स तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.